पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र केल्याच्या घटनेला 16 डिसेंबरला 50 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याचं औचित्य साधत सातारा येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या 41 सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने तारकर्ली मालवण समुद्रात सुमारे 321 फूट तिरंगा ध्वज फडकवून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करत समुद्रामध्ये विजय दिवस साजरा केला। भारताचा जो पीओके आहे तो पाकिस्तानच्या ताब्यात आहे, तो मिळवावा भारतानं व भारतीयांना पुन्हा एकदा विजय दिवस साजरा करण्यासाठी एक संधी द्यावी, हीच आमची एक मागणी आहे। यासाठी आम्ही एक संकल्पना आखलेली, त्यानुसार आमच्या सगळ्या डोंगर ग्रुपनं ह्यात सहभाग घेऊन लोणंद मधून आम्ही निघून तारकर्ली बीच म्हणून अरबी समुद्रात जाऊन सगळ्या जणांनी समुद्रात उतरून 40 लोकांनी ह्यात सहभाग घेऊन 321 बाय 10 असा एवढा लांब तिरंगा आम्ही पाण्यामध्ये उतरून तो फडकवला व मानवंदना दिली। अशा पद्धतीनं आम्ही ही मानवंदना देऊन आम्ही ही मागणी केली की भारतानं लवकरात लवकर पीओके मिळवावा, हेच आम्ही अपेक्षा बाळगतो। जय हिंद, जय हिंद, भारत माता की जय। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।